प्रश्न क्रमांक 1 7148 अमित गोरखे। माननीय सभापती महोदय, मी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील अधिकारी कर्मचाऱ्यांना परराज्यातील विद्यापीठांच्या पदव्यांच्या आधारे पदोन्नती दिल्याबाबतचा प्रश्न या ठिकाणी उपस्थित केला होता। याचं उत्तर सविस्तर देण्यात आलेलं आहे, पण या उत्तरालाच माझी हरकत आहे। त्याचं कारण आहे की प्रश्नाच्या उत्तराला आपण असं म्हटलंय की या परराज्यातल्या डिग्र्या ज्या आहेत त्या आम्ही दिलेल्या नाहीत, पण आपण जर पाहिलं या ठिकाणी ज्या भरती झाली त्या भरती प्रक्रियेमध्ये बाहेरच्या पदव्या आणि AICTE आणि UGCच्या निर्देशानुसारच्या ज्या पदव्या त्याच्या पडताळणी करण्यात आली असं उत्तरात म्हटलंय। आणि दुसरीकडे आपण म्हणताय की अशा प्रकारची सर्टिफिकेट आम्ही स्वीकारलेच नाहीत, तर यावर किती प्रस्ताव आलेत याची सविस्तर माहिती मला देण्यात यावी। त्याचबरोबर याची सखोल चौकशी समिती करून विशिष्ट कालमर्यादेमध्ये याचा अहवाल सादर करण्यात येणार आहे का, आणि अशा किती पदोन्नत्या या ठिकाणी नाकारण्यात आलं याचंही सविस्तर उत्तर या ठिकाणी अपेक्षित आहे। मला असं वाटतं की ज्या अधिकाऱ्यांनी हे उत्तर दिलेलं आहे त्या अधिकाऱ्यांची पण सखोल चौकशी आपण करणार आहात का? मंत्री महोदय। सभापती महोदय, सभागृहांमध्ये सदस्यांनी मांडलेलं म्हणणं जे आहे ते खरं मानायचं असतं, पण आत्ता माझ्याकडे ज्या पद्धतीचा रिपोर्ट आलेला आहे त्याच्यामध्ये कुठल्याही पद्धतीचं कुठलीही पदोन्नती ही सेवा प्रवेश नियमाच्या बाह्य कुठलीही पदोन्नती झालेली नाही आहे सभापती महोदय। आणि त्याचप्रमाणे त्यांचा जो आक्षेप होता की बाहेरच्या युनिव्हर्सिटीमध्ये पदव्या घेतलेल्या लोकांना इथे दिलेलं आहे, तसंही काही आढळून आलेलं नाही आहे सभापती महोदय। तरी सदस्यांचं म्हणणं इथे सभागृहात खरं धरून आपण परत एकदा याचा अहवाल मी मागवून घेईल। कारवाईचा प्रश्न उद्भवत नाही आणि राज्यस्तरावर अशा इतर महापालिकेत अशा प्रकारच्या पदोन्नती मिळवण्याची शक्यता लक्षात घेऊन महापालिकेत या संदर्भात प्रिकॉशनरी मेजर, सभापती महोदय, हल्ली असं झालं की जाऊन पश्चिम बंगालला त्या ठिकाणी सीमेवरनं लोक येतात, तिथे एखाद्या बॉर्डरवरच्या शाळेत किंवा महाविद्यालयात प्रवेश करतात आणि तिथला आधार आणि तिथल्या पदविका घेऊन आपल्या इथे अतिक्रमण आपल्या स्थानिक भूमिपुत्रांच्या रोजगारावर किंवा नोकऱ्यांवर होत असतं। आणि त्यामुळे वरकरणी हा गंभीर विषय आपल्याला साधा वाटत असला तर अत्यंत गंभीर आहे। तर या संदर्भामध्ये राज्यातल्या या ठिकाणच्या सर्व महापालिकेत सुदैवानं आदरणीय दादासुद्धा या ठिकाणी मंत्री आहेत, त्यांच्या खात्याशी संबंधित युनिव्हर्सिटी महाविद्यालय आहेत। तर मला वाटतं आपण आणि दादानी मिळून या संदर्भात एक राज्यस्तरावरची तपशीलवार माहिती घेऊन या सभागृहाच्या पटलावर सादर करावं, अशा प्रकारची माझी नम्र विनंती आहे। सभापती महोदय, जसं मी सांगितलं तसं AICTE आणि UGCच्या कडनं आपण हे सगळे प्रस्ताव तपासून घेतले होते, दुरुस्त पद्धतीचे पण आपण हे केले होते। ते अस्वीकार पण करण्यात आलेलं आहे असं आपण उत्तर दिलेलं आहे। तरी या सगळ्या सदस्यांच्या भावना लक्षात घेता शासनाकडनं ह्याची चौकशी करण्यात येईल आणि 3 महिन्यामध्ये त्यांच्याकडनं अहवाल मागवण्यात येईल।